अरे काय वाईट काय आहे? मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी, हो प्रश्नच नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे. पण ती जरांगेंना कळली नाही. त्यांचं आपलं तुंतुन चाललं होतं, पवार साहेब, रोहित साहेब, टोपे साहेब सोडवतील. नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना. मी आता तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल. काय अरे विधान परिषद काय, अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे? कॅबिनेट पद दिलं पाहिजे, अरे शिक्षण मंत्री पद दिलं पाहिजे, महसूल मंत्री पद दिलं पाहिजे. काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा. काय तुम्ही सांगा, मला सांगायचे, मी कोणाला भेक मागणार नाही. अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे. विधान परिषद काय घेऊन बसलाय? हे बघा, महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कॅबिनेट सोडा हो, तुम्ही काय छोटे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय, तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय? कोणी होऊ मुख्यमंत्री? अहो हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्हाला विधान परिषदेवर जायचं म्हटलं तर कुठल्या पक्षातून जाणार? महायुतीमध्ये अजित पवारांशी तुमचं पटत नाही, तुम्ही शरद पवारांना अहो ते वेळ हे बघा, जर तर ऐका लक्ष्मण हाके, हे बघा त्यावेळी मी प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे. हे बघा, जर तरला लक्ष्मण हाके महत्व देत नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेवर तुम्ही आरोप केले, एकनाथ शिंदे महायुतीमध्ये मुख्यमंत्री होते, आता ते महायुतीमध्ये आहेत, राहिला फक्त भाजप, म्हणजे तुम्ही भाजपमधून विधान परिषदेवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.